नमस्कार मित्रांनो, येडी ब्लॉगच्या 36 डेमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज जर सबस्क्राईब करून ठेवा. आज आपण चाललोय 90 फीटच्या इथे असलेल्या एका मराठी स्टॉलला भेटायला, ज्याचं नाव आहे कडक पाव. आहे की नाही युनिक नाव. जाऊया त्यांच्या तिथले युनिक डिशेस खाऊया आणि जेन्युइन रिव्ह्यू देऊया. जास्त काय उशीर करत नाही, लेट्स गो. भाई आपण आलो कडक पाव म्हणून एक स्टॉल आहे, आपली मराठी माणूस आहे. ठीक आहे, त्यांचा मेन्यू आहे. आपण आता स्पेशली त्यांच्याकडे घेतो हा खरडा पाव फ्रॉन्स. ताईचा आपण एक छोटासा 1 मिनिटाचा इंटरव्ह्यू घेऊया आणि लगेच आपला आयटम खायला चालू करूया. ठीक आहे, तर ताई तुमचं मला नाव सांगा पूर्ण, आणि आपला जो कडक पाव जो नाव ठेवला आहे ते कडक पाव नाव का ठेवलं, म्हणजे युनिक नाव आहे थोडंसं. माझं नाव दिव्या गावडे आहे आणि मी हा कडक पाव नाव सहज ठेवला आहे कारण मला पाव पर्सनली खूप आवडतात आणि पावचे खूप सारे प्रकार आहेत आपल्याकडे. आपला मेन जे बेस्ट सेलर जातो तो आहे खरडा प्रॉन्स पाव आणि चिकन पॉपकॉर्न आणि क्रॅबचं एक स्टफिंग आहे, खेकड्यांचं एक स्टफिंग आहे आपल्याकडे. हे आपले सगळे बेस्ट सेलर्स आहेत. इकडे सगळ्यांनी यावं, ट्राय करावं. हे खूप ऑथेंटिक आणि एक स्पेशल आम्ही मेनू काढलेला आहे, जे आय गेस कुठे पण नाही आहे. किती टाइम झाला स्टॉल टाकून, आणि आता काय जॉब वगैरे पण चालू आहे की? मी पर्सनली एक कोरिओग्राफर आहे. इंडस्ट्री बॉलिवूडमध्ये मी कमीत कमी 15 ते 20 वर्ष काम केलेली आहे आणि फूडमध्ये इंटरेस्ट असल्यामुळे मी हा व्यवसाय चालू केला माझा. मराठी लोक आहे जे स्टॉलमध्ये लावतात, त्या लोकांना काय मेसेज? हे त्यांना माहिती आहे की आपल्याला मराठी माणसांचा सपोर्ट पाहिजेच आहे. आपण पण मराठी आहोत, आम्हाला सगळ्यांनी प्लीज भरपूर प्रेम द्या, सपोर्ट करा आणि इकडे या, लवकरात लवकर आम्हाला पण भेट द्या. भाई हीच किरकिर आवडते आपल्याला लाईफमध्ये. मी ज्या आपल्या मराठी स्टॉलला व्हिजिट केली ना, तिकडे भाई एक गोष्ट मला दिसली आहे, ती म्हणजे हायजीन. आता इकडे आलो, इथे मला कुठेच पसारा दिसत नाही आहे. ठीक आहे, सगळं व्यवस्थित लावलेलं आहे. आता टाईम आला आहे आपला आयटम खायचा, खाऊन बघूया आणि जेवण करूया. आपला खरडा प्रॉन्स पाव रेडी आहे. ठीक आहे, हे जे वर टाकलं आहे ना, हे यांनी चीज टाकलेलं आहे. थोड्या आतमध्ये खरड्याची स्टफिंग आहे अशी. भाई एक नंबर आहे. प्रॉन्स आहे ना, पूर्ण फील होतं. आणि चटणी आहे एक नंबर लागतं. तर माझ्या तोंडाचा आवटा बघून तुम्हाला कळत असेल. थोडंसं स्पायसी आहे, जे की असलंच पाहिजे प्रत्येक आयटममध्ये. प्रॉपर कुक झालेलं आहे, थोडा क्रिस्पी लागतो आहे. चीज प्रॉपर आला आहे. काम फिटे भाई, काम फिटे. आले कधी इकडं तर हा आयटम भाई ट्राय करणं मस्ट आहे. 80 रुपीजला जास्त महाग नाही आहे. 80 रुपीजमध्ये दुसरीकडे कुठेच तुम्हाला प्रॉन्स खरडा फ्राय भेटणार नाही. पण हा आयटम युनिक आहे. आणि भाई आपलं पहिलेच आहे युनिक आहे, तिकडेच आपण जातो आहे ना. मी जर खायला लागलो ना, हे 4-5 संपून टाकेल. आपण दुसरा आयटम ट्राय करणार आहे भाई, रोज ऑमलेट म्हणून. कधी खाल्लेलं नाही भाई, एकदा ट्राय करून बघूया कसं आहे. तर बाकी हा भाई जो प्रॉन्स खरडा पाव आहे, हा भाई वन साईड विनर आहे. भाई आपल्या मराठी माणसांच्या हातालाच चव आहे ना. आणि हे सगळं घरगुती आहे, होममेड आहे, बाहेरचं काहीच यूज नाही केलेलं आहे. तर भाई आपलं रोज ऑमलेट रेडी होतं. ठीक आहे, हा काय प्रकारे बघूया एकदा. बटर लावलं पावरती. वेगळं काय असतं या रोज ऑमलेटमध्ये पाहिजे? हे एक गोवन डिश आहे बेसिकली. सो ह्याच्यामध्ये आपलं पूर्ण ऑथेंटिक जे ऑमलेट आहे, आपलं रेग्युलर ऑमलेट आहे, पण आपली जी ग्रेव्ही असते ती जकुटी ग्रेव्ही असते. अच्छा, जकुटी ग्रेव्ही, दुधाची ग्रेव्ही असते. अच्छा, सो ते तुम्हाला फील होईल जेव्हा तुम्ही. जकुटी ग्रेव्ही असं म्हणले, खोबऱ्या वगैरेपासून बनवलेली असते. ऑमलेट विथ चिकन. भाई हे खाल्ल्यावरती पोट आपलं फिट होऊन जाईल. संध्याकाळचा डिनर द्या. 2 पाव आहेत, फुल्ली लोडेड विथ बटर. हे काय दिसतंय बघा भाई. कशी वाटली तुम्हाला टेस्ट? चिकन खरडा पाव आणि चिकन पॉपकॉर्न. चिकन पॉपकॉर्न आणि First class. चिकन खरडा पाव एक नंबर होता ना. हां, माझं यम होतं, यम. छान आहे ना. मस्त, मस्त ट्राय. रोज ऑमलेट हा प्रकार स्पेशली गोवामध्ये ट्राय केला जातो. ठीक आहे, गोव्याला जी करी असते ती येल्लो करी असते असं आपल्याला माहिती पडलं. आणि तिकडे सर्व केली जाते विथ पोळी. हे यांनी जे आहे थोडं इन्व्हेंट केलं ह्याच्यामध्ये. ऑमलेटसोबत आपण खाऊन बघणार आहे. रोज ऑमलेट हा प्रकार रेडी आहे. ठीक आहे, काय काय भेटे तुम्ही बघा. पाव आहे, चिकन आहे, रस्सा आहे, ऑनियन आणि कांदा. ठीक आहे, त्याच्यावर पिळूया मस्त लिंबू. असा पाव घ्यायचा, चिकन घ्यायचं, थोडंसं ऑमलेट घ्यायचा. 3 आयटम घेतले. भाई एक नंबर आयटम आहे, काहीतरी युनिक टेस्ट आहे. नक्की ट्राय करा भाई, काहीतरी युनिक खाल्ल्याचा तुम्हाला आनंद होईल.
हा फ्लेवर कसा आहे माहिती आहे का, प्रॉपर भाई प्रॉपर मालवणी टेस्ट लागते आपल्याला. जो स्वतःचा टच देऊन भाई हा आयटम यांनी बनवले ना, रोज ऑमलेट, खरंच भाई तारीफ करण्यालायक आहे. चिकन पूर्ण शिजलेलं आहे, कच्चं वगैरे असं काही नाही आहे. चिकनचा टेक्स्चर जो आहे खतरनाक लागतो. जर एकदा कोण येईल ना परत परत येणारच. हा आयटम युनिक आहे, टेस्टी पण आहे, तारीफ करण्यासारखा आयटम आहे. खतरनाक भाई खतरनाक. मला स्पेशली पर्सनली आवडलं ना, मजा आली मजा आली मजा आली. यांच्याकडे बऱ्याच प्रकारचे आयटम अवेलेबल आहे. आता मी आलो ना, आल्यापासून एक चौथा कस्टमर होता, त्याने भाई चिकन पॉपकॉर्न पण घेतलं आहे. ते पण आपण थोडेसे ट्राय करून बघूया कसा आयटम येतो. आणि भाई मराठी स्टॉललाच व्हिजिट करत जा, ठीक आहे. आता भरपूर झाले भाई, आपले पैसे दुसऱ्यांच्या खिशात भरणं भरपूर झालं. आता आपले पैसे आपल्याच माणसांच्या खिशात जावे. आणि भाई एवढं चमचमीत खायला भेटत असेल तर का नाही ना. कडक पाव जसं नाव आहे ना भाई, कडक पाव जसं नाव आहे ना तसे आयटम पण कडक आहेत. मराठी माणसं भाई जेव्हा असा धंदा करतात ना आणि एवढं टेस्टी खायला येतात, खरंच भाई भारी वाटतं. आपल्या माणसांना सपोर्ट केलाच पाहिजे. इकडे 2 आयटम खाल्ले मी, ठीक आहे. एक प्रॉन्स खरडा पाव आणि तिसरा रॉज ऑमलेट. एक नंबर आहे. जो प्रॉन्स खरडा पाव आहे त्यामध्ये भाई थोडंसं स्पायसीनेस होतो, कारण खरड्याला तो स्पायसीनेस पाहिजेच तुम्हाला, ठीक आहे. आणि जो दुसरा रॉज ऑमलेट खाल्ला, ही गोवाची स्पेशल डिश आहे. तिकडे वेगळ्या पद्धतीने सर्व केली जाते. इथे इन्व्हेन्शन करून त्यामध्ये ऑमलेट टाकून आणि आपला मालवणी ठसका देऊन यांनी बनवलेलं आहे. आणि एक नंबर आहे भाई. आलो मी, खोटी तारीफ कुठल्या स्टॉलला करत नाही. जिथे जातो तिथे भाई खुश झालो तरच आपण व्हिडिओ बनवतो, नाही तर व्हिडिओ पूर्ण डिलीट. यांच्याकडून जस्ट एक टेस्टसाठी आहे ना, जो एक त्यांचा पॉपकॉर्न आहे, तो पॉपकॉर्न खाऊन बघतो आहे. बऱ्याच लोकांनी घेतलं, एकदा ट्राय करून बघूया भाई तो कसा आहे आणि जेन्युइन रिव्ह्यू देऊया. पॉपकॉर्नवर पण चीज टाकतात. पेरी पेरी मसाला टाकला आहे विथ चीज, फुल गरम गरम आहे भाई. एक नंबर आयटम आहे. क्रिस्पी लागतो आहे, क्रंची लागतो आहे. पेरी पेरी मसाला आणि चीजमुळे जी चव लागते ना ती तुमच्या KFCच्या भाई पॉपकॉर्नला पण लागणार नाही. KFC पॉपकॉर्नला मागे टाकणार असं पॉपकॉर्न आहे भाई यांचा. एक नंबर. कडक पाव भाई 1 साईड जिंकलेला आहे, 1 साईड. मजा आली. तिन्ही आयटम खतरनाक आहे. हॅलो विट. इकडे मला वाटतं माझी फेरी हप्त्याला होत राहणार आहे. असं आयटम खातो ना भाई, असं मन खुश होऊन जातं ना. कडक पाववाला आयटम आहे, एक नंबर स्पॉट आहे. आले 90 फीटला तर या स्पॉटला भाई चुकवायचं नाही, ठीक आहे. तिन्ही आयटम खतरनाक होते. पॉपकॉर्न जो होता, KFCच्या पॉपकॉर्नला पण मागे टाकणारा पॉपकॉर्न यांचा. क्रंची आहे, क्रिस्पी आहे, विथ चीज आणि पेरी पेरी मसाला. रोज ऑमलेट आहे भाई, त्याचा तर विषयच नाही, तो 1 साईडच जिंकलेला आहे. इथं या लेवलला आहे तो. इथं त्याच्यामध्ये जो मालवणी मसाला आहे त्याच्यामुळे आणि ऑमलेटमुळे जो भाई टेक्स्चर लागतो आहे तो खतरनाक आहे, एक नंबर आहे. आणि जो स्टार्टिंगला आपण आयटम खाल्ला खरडा प्रॉन्स पाव, तो पण विनर आहे. आले कधी हे 3 आयटम मी रिकमेंड करेल तुम्हाला, नक्की ट्राय करा. आणि आपल्या मराठी स्टॉललाच व्हिजिट करा, मराठी माणसांना मोठं करा. आपला हाच उद्देश आहे भाई. जो पण कंटेंट बनवणार तो फक्त मराठी माणसांवरतीच करणार. आणि जेव्हा भाई अशी आपली मराठी लोक अशा पद्धतीने जेवण बनवतात, जेव्हा सर्व करतात, तेव्हा भाई खरंच भारी वाटतं. आणि इथली स्वच्छता आणि जेवण बनवून बघून भाई माझं मन खुश झालेलं आहे. दर हप्त्याला यांच्याकडे एक वारी माझी असणारच आता. बस व्हिडिओ आवडली असेल तर भाई लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि कडक पाव या आपल्या मराठी स्टॉलला व्हिजिट करायला विसरू नका, ठीक आहे.